तू आमच्या सुनाकडे वाईट नजरेने का पाहतो असे म्हणून आरोपींनी बाबासाहेब साबळे यांना त्यांच्या घरासमोर ओढत नेऊन फायटर तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। ही घटना राहुरी तालुक्यातील रामपूर येथे दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी घडली। बाबासाहेब भागवत साबळे वय 57 वर्ष हे महावितरण मध्ये नोकरीस असून ते राहुरी तालुक्यातील रामपूर येथे राहत आहे। त्यांची रामपूर गावात शेती आहे। दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास बाबासाहेब साबळे हे त्यांच्या शेतात गेले होते। तेव्हा पुष्पा मोरे ही साबळे यांच्या शेतातील गिन्नी गवत तोडून गिन्नी गवताची चोरी करताना दिसून आली। त्यावेळी ती तिथून घरी निघून गेली। त्यानंतर बाबासाहेब साबळे हे गिन्नी गवत तोडत असताना आरोपी तेथे आले व बाबासाहेब साबळे यांना घाणघाण शिवीगाळ करून म्हणाले की तू आमच्या सुनाकडे वाईट नजरेने का पाहतो असे म्हणून आरोपींनी बाबासाहेब साबळे यांना त्यांच्या घरासमोर ओढत घेऊन गेले आणि त्यांना फायटर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच साबळे यांच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चैन काढून घेतली। त्यानंतर आरोपी बाबासाहेब साबळे यांना गाडीवर बसून रामपूर ग्रामपंचायत कार्यालय येथे घेऊन गेले। तेथे आरोपींच्या समाजाचे लोक जमा झाले। त्यांनी साबळे यांना रिंगण करून बेदम मारहाण केली। बाबासाहेब भागवत साबळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांनी पोलिसांसमक्ष दिलेल्या जबाबावरून आरोपी पुष्पा मोरे, संगीता भाऊसाहेब मोरे, अजय भाऊसाहेब मोरे, जॉकी भाऊसाहेब मोरे, रणजित मोरे या 6 जणांवर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।